जय श्रीराम, सुप्रभात. सकाळचं वातावरण बघू शकताय तुम्ही, खूप छान वातावरण झालेलं आहे. आणि पावसाळा असला की इतकं सुंदर, म्हणजे जिकडं तिकडं हिरवंच आणि खूप छान. आमच्या इकडं काय डोंगराळ भाग असल्यामुळं का जिकडं तिकडं हिरवंच हिरवं, आणि गुरांसाठी पण गवत खूप छान खायला आलेलं असतं. पावसाळ्यात एवढं छान वाटतंय ना. आणि सकाळ सकाळचं तर डोंगरातलं वातावरण विचारूच नका, खूपच सुंदर, अगदी मनाला मंत्रमुग्ध करून टाकणारं वातावरण आमच्या इकडलं असतंय बघा. अशा वातावरणात आध्यात्मिक शाळा छान अशी ऐकून घेतली, एकदम मन लावून हेडफोन घातले. आता मशीननं धारा काढायच्यात म्हटलं का ऐकायला येत नाही, हेडफोन घालूनच आध्यात्मिक शाळा. आता बाकीच्या साधनाही खूप साऱ्या असतात. आता साधना करायचं म्हटलं का तर दिवस पडलेला असतो आपल्याला काम करत करत. साधना एकीकडे आपलं शरीरानं काम करायचं आणि दुसरीकडे मात्र मनानं आपली साधना करत राहायचं. मग जसं मन आता थोडंसं, आपण व्यवहारिक प्रपंचिक माणसं आहे, तरी गुरुमाऊली सांगतात म्हणून गुरुमाऊलींच्या वचनावर चालणं आपलं कर्तव्य. आपण शिष्य आहेत, भक्त आहेत, साधक आहेत, उपासक आहेत, मग आपल्याला साधना तर करावीच लागणार. आपल्या गुरूंनी सांगितलं आणि आपण नाही केलं म्हणजे काय, आपली गुरुमाऊली आहेच अशी. इकडं मग आम्ही दुपारनंतर रानात ती चाललेले आहेत बघा. आता रस्ता इतका खराब आहे त्याच्यामुळे मी जरा अलीकडंच उतरलेले, कारण इतकी गाडी आदळते विचारूच नका. आणि त्याच तुरीचा कळणा आणलेला होता, गाईंसाठी मिनरल मिक्सचर पावडर आणलेली होती. आता मध्येच बंद केलेली होती बघा, पण आता आणखी चालू करावं लागणार आहे, कारण गाई गाभण राहायला प्रॉब्लेम यायला लागलेला आहे. इकडं मग आपल्या ट्रॅक्टरची फळी खाली पडकात सोडलेली होती. पहिलं तर गेलो आणि फळी जोडून वर आलो. बघू शकताय शेणाचा राडा इतका गोट्यात झालेला होता. पहिलं तर म्हटलं आज शेण ओढून घ्यायचं, कारण पाऊस थांबलेला होता आणि टायरही फिरत होते, पण शेण मात्र ओढायचं होतं. आज एकदम नक्कीच केलेलं होतं, शेण ओढून काढायचं. कारण गाईंची इतकी बेजारी होती ना, त्यात बसायला जागा नसते आणि काही नसतं. गोट्याचा कोबाही भरपूर फुटलेला आहे. आता कोबा एक पहिला करायचा आहे, त्याला कधी योग येतंय. आता एकदा पाऊस थांबला की लगेच कोबा करायचा, असं चाललंय बघा. आणि इकडं मग आमची श्रावणी इतकी बिनधास्त झोपली, अरे बापरे, मी तर बेलेची अशी का झोपली म्हणून. इकडं मग 5 वाजलेले होते. चला म्हटलं गाई बांधून घेतल्या पहिलं तर, आणि गाईंनी वैरण टाकून घेतली. मामा आणत होते घास, म्हणलं चला मामा आणले आणू द्या घास, आपलं आपलं काम करायला आपण लागावं. गाई ती बांधून घेतल्या, वैरण टाकली आणि धाराला सुरुवात केली. आज लवकर धारा झालेल्या होत्या, बघू शकताय दिवस आहे तोपर्यंत धारा झालेल्या आहेत. खूप दिवसातनं असं झालंय, कारण दररोजच खूप सारा उशीर होतोय. आणि मग इकडे धारा ती काढून झालेल्या आहेत. वातावरण खूप सुंदर आहे, खूप छान पक्ष्यांचा आवाज आहे. आणि आपणसाठी चहा पण करायचा असतो, आमच्या परानातच थांबतात. तर आजचा मिनी ब्लॉग कसा वाटला?